हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. आज तुम्ही बघालच, जो कालचा ब्लॉग टाकला मी नागपंचमी स्पेशल, तो तुम्ही बघालच. ह्याआधी कधी आम्ही म्हणजे अशी नागाची अशी मूर्ती कधी आणली नाही घरी किंवा पूजन असं केलं नाही. ह्या वर्षी केलं कारण स्कायूला आहे ना, स्कायूला आम्हाला म्हणजे त्याला दाखवायचं होतं, म्हणजे त्यालाही कळेल की कुठला म्हणजे हा सण आहे. नागपंचमी एक हे आहे आणि स्पेशली तो म्हणजे इतका स्नेकला घाबरतो ना की तो अंग काढतो. आधी नव्हता घाबरत, खूप आधी जेव्हा 1 वर्षाच्या आधी होता तेव्हा, बट नंतर तो इतका घाबरतो की रात्री आम्ही झोपलो असायचो ना, तो किंचाळत उठायचा आणि स्नेक 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 कुठे पण दाखवतो स्नेक. झोपलो नाही आम्ही किती दिवस, सकाळपर्यंत लाईट घालवली की त्याला तो अंथरुणात स्नेक दिसायचा. असं खूप खूप वेळा झालं आणि आमच्या घरी सगळ्यांना माहिती आहे की तो स्नेकला किती घाबरतो. तर आता आम्ही त्याची भीती काढतो आहे. म्हणजे हा काय नाही, ॲनिमल आहे, म्हणजे चांगला आहे तो, ही नेव्हर बाईट्स. त्याला हात फिरवायचा, लाड करायचे असं. त्याच्यासाठी आम्ही आज काल स्पेशल म्हटलं तर नागपंचमी आहे, हा आपल्याला चान्स आहे की त्याला असं म्हणजे स्नेक इज अ गॉड म्हणजे असं एक दाखवू शकतो आपण. नागपंचमीचा आपला बाप्पा येतो आणि त्याच्यासाठी मग मी ते आणलं. म्हटलं चला, काल आम्ही नागाची तशी पूजा केली, मस्त मजा आली ओव्हरऑल. तो पण खुश होता कारण तो जवळजवळ किती वेळा दिवसातून पाया पडला आहे आणि ते त्यांना प्रसाद म्हणून ते लाह्या आणि ते सगळं ठेवलं आहे. त्यामुळे त्याने पण एन्जॉय केला खूप सारा. म्हणून चला, हा एक प्रयत्न आमचा यशस्वी झाला आणि असं समजू शकतो की चला तो आता फ्रेंडली होऊ शकतो ॲनिमल्स. आधी तो खूप म्हणजे खूप घाबरायचा. ते अर्थवर्म आणि स्नेक, कॉक्रोचेस पहिला म्हणजे अंग काढतो लिटरली. तर असा झालं. आज सकाळी उठलो आणि असं बाहेर बघितलं, इतका पाऊस, अजूनही पाऊस आहे. आज प्लॅन केले होते की आज मला सुट्टी आहे 4 शनिवारी. तर म्हटलं आज सुट्टी असेल ना तर आज जरा कुठेतरी सेल लागले तिकडे बघू. स्कायूला पण पूर्ण दिवस घरीच होता, जशी माझी शिफ्ट 2ची सेकंड शिफ्ट, तसं तो पण बिचारा घरी आणि इथेच फिरतो म्हणजे माझ्या काकांकडे, सिनूच्या घरी. तो म्हटलं आज एक दिवस सुट्टी आहे, त्याला कुठेतरी घेऊन जाऊया. भले तो मॉल असेल नाहीतर काहीतरी थोडंफार फ्रेश म्हणून. पण आज सकाळपासून पाऊस पडतो आहे. तो इतका पडतो आहे की आता बाईकने जाण्याचा तर ऑप्शनच बंद झाला आमचा. मग आता विचार करतो आहे त्याला कुठे न्यायचा. पण आम्हाला आता ते बाय ट्रेनच जावं लागेल कारण बाईकचं नाही घेऊन जाऊ शकत, कारण ते रिस्की आहे, रस्ते पण स्लिपरी झालेत आणि मला स्पेशली ते अनसेफ वाटतं की स्कायूला असं बाईकवरून घेऊन जायला. त्यामुळे तो ऑप्शन तर बंद झाला. आता बघू, सुवर्णाची लंचची तयारी चालूच आहे. तर काय हे करायचं, कुठे जायचं आहे ते नक्की सेट येऊन राहा, तुम्हाला बघायला नक्कीच आवडेल. ओके चला. हॅलो. तर झाली आहे सकाळ आणि हा झाला आहे स्कायू आमचा फ्रेश. हा पडला काही, कधी पडला तू? अच्छा. ओके. त्याला झालं, खूप बरा झाला बाबू. तू बोल सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि कुठे चालला तू आज फिरायला? कुठे विसरला वाटतं. हा ते सोड, तू कुठे चालला आज फिरायला? आज बाहेर गुमी कुठे जाणार आहे? पाऊस किती आहे बाहेर ना, सो मच रेन. नो, तुला भिगू करायचा? ओले. हॅलो एव्हरीवन. तर स्कायू सुद्धा रेडी झालेला आहे. हा त्याचा गॉगल दाखव. यस, व्हेरी गुड. लावून दाखव. ओह नाईस, सगळं येल्लो दिसत आहे. हां, तर आता तयारी तर झाली. आता निघतोय आम्ही. आता ऑटोनेच जाऊ कारण बाईकने स्कूटीने काढणार आहे. तर ठीक आहे, चला स्ट्रेट येऊन. खूप खुश झाला आज, खूप खुश ना बाबू बाहेर जायला. कुठे चाललो आपण कुठे चाललोय? हा मी लावतो. कुठे चाललो आपण? ओ माय गॉड, ये कुठे चाललो आपण? कांदिवली. एकच वर्ड माहिती, एकच स्टेशन माहिती, कांदिवली. अरे
चला स्टेट काय काय इकडे बघ झोपेतून उठलाय तो नीट नाही इकडे बघ ना सो हे व्हायला लागलं ना सॅच्युरेटेड. बॅग ठेवायला लागेल. उचलो त्यालाच बघते. कसं करतो अरे वा व्हेरी नाईस हॅपी बर्थडे प्रिन्स ठेवून दे. Okay, take the blue one. Take the blue one. Blue one is there, baby. Try the blue one. See. Yeah, look here. अरे वाह बेटा. Okay, keep it over there now. चलो, it's done, no? चलो. See. Mama is giving you zebra. चला, या इकडे. पुढे जाऊया. चल. हात लावा. टॉयज आहे टॉयज. किशी का किशी काय किशी हाय. ए हाय काय हो बसा. हाय वाव. इकडे खेळतो मम्मा पण दमली आहे पूर्ण. काय कायू जायचं की नाही हा. खूप गर्दी आहे ना वीकडेजला इकडे वीकेंडला. ट्रिप आमची झाली कंप्लीट. काय घेतलं नाही. स्कायू तो आला आता झोपेला. खूप त्याला झोप आली आहे म्हणून नाही तर तो असं करत नाही. हॅलो एव्हरीवन. तर आता आलो आहे घरी. पोचलोय. स्कायू बघा आल्या पडशील पिल्लू. नीट ये इकडे. झोपला नाही तो अजिबात. आपण काय खाऊ आणला मॉलमधून. हा म्हणजे काय शॉपिंग केली ते ग. हा
आज खूप सारं काय काय घेतलंय मॉलमध्ये. मिस्टर DIY मधून हे असं लाईक दाखवतो तुम्हाला. हा ट्रे घेतलाय चहासाठी. हे स्कायूसाठी डॉक्टरचा सेट आणि हे स्कायूसाठी बबल गन आणि एक स्मॉलचा कप. त्याला खूप स्वस्त मिळालं ना हे पण. हा तेच. हॅलो एव्हरीवन. तर आता झाली रात्र आणि स्कायू पण झालाय फ्रेश आणि आता आपण काय करणार आहे स्लीपी निन्नू. तर सगळ्यांना गुड नाईट बोल. आज दाखव काय आणलं. हा आज हा कप भेटलाय त्याला. कप घेतलाय चहा पियायला दूध पियायला मिल्क सॉरी. खूप आवडलाय कप. बोलतो पाहिजेच मला. आणि काय घेतलंय आज स्कायूला डॉक्टरचा सेट घेतलाय. म्हणजे स्कायू बनणार डॉक्टर ना. अंकल डॉक्टर अंकल. इंजेक्शन देतो आणि तपासत बसतो ना तू. आणि मेडिसिन मध्ये काय देणार लॉलीपॉप. हा सगळ्यांना. तर आता तेच चाललंय दिवसभर डॉक्टर खेळतोय आणि हा कप घेऊन फक्त सगळ्यांना दाखवतोय फेवरेट कप. बाय गुड नाईट करा. गुड नाईट. उद्या परत भेटू नवीन व्लॉग मध्ये. ओके चला काळजी घ्या. बाय. डोळ्याला काय झालंय. बुबू झालाय. फीवर आहे. हा चालेल. इंजेक्शन द्या. एवढ्या जोरात दिलं. नाईस. ओके हा तर ठीक होईल. परत तपासायचं आहे.